मी विशाल परदेशी। मंडळी, आज आपण आलेलो आहोत माझे व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवार यांच्याबरोबर वंतारा या रेस्क्यू सेंटरमध्ये। हेच ते वंतारा जे जगातलं सगळ्यात मोठं रेस्क्यू सेंटर आहे, जिथे विविध प्रकारच्या प्राण्यांना आणलं जातं, त्यांच्यावरती उपचार केले जातात। हे सेंटर आणखी चर्चेत आलं ते महादेवी म्हणजे अर्थातच माधुरी हत्तीच्या एकूणच सगळ्या वादावर। कोल्हापूरवरून उपचारासाठी तिला इथे आणण्यात आलेले सुप्रीम कोर्टाने त्या संदर्भातले आदेश दिलेले आणि आज इथे येऊन आपण जाणून घेणार आहोत की वंतारामध्ये तिच्यावरती उपचार नेमके कसे केले जातात, कोण हे उपचार करतंय आणि कशी आहे माधुरी। चला जाऊयात थेट वंतारातल्या वंतारा एलिफंट कॅम्पमध्ये। कोल्हापूरच्या नांदणी मठातील माधुरी हत्तीणीला सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर वंतारा या प्राणी संवर्धन केंद्रात हलवण्यात आलं। वंतारामध्ये माधुरीच्या आयुष्याचं नवं पर्व सुरू झालंय। इथं ती मोकळेपणाने फिरते, पाण्यात तासंतास डुबते। तिला तिच्या आवडीचं खाद्य देखील दिलं जातं, तिच्यावर आवश्यक ते सगळे उपचार केले जातात। माधुरी हत्तीची दृश्य मी तुम्हाला दाखवतो। त्या बाजूला दिसते ती माधुरी हत्तीण आणि या बाजूला दिसते ती नव्यानेच तिची आता हळूहळू मैत्रीण होणारी शांती हत्तीण। माधुरी हत्तींवरती उपचार केले जात आहेत, माधुरी हत्तीण बरी होते। माधुरी हत्तींबद्दल उपचार होत असताना काय नेमके उपचार तिच्यावरती केले जात आहेत, कशी आहे तिथे डॉक्टरांकडूनच जाणून घेऊयात। डॉक्टरांचं एक पथक आहे, डॉक्टर अक्षय आपल्या बरोबर आहेत। डॉक्टर अक्षय, पहिले तर तुमचे या अर्थाने आभार, कारण माधुरीवरती सगळे प्रेम करणारे जे काही भक्त असतील, प्रेक्षक असतील, त्यांना खरं तर तुम्ही रिलॅक्स करताय असं आपण म्हणूयात। कशी आहे माधुरी, पहिले ते सांगा। आता माधुरीची प्रकृती हळूहळू सुधारत आहे आणि तुम्ही बघत असाल अशा प्रकारे म्हणजे फिजिकल हिलिंग तर तिला होतच आहे, सोबत सोबत आता तुम्ही सायकोलॉजिकल हिलिंग पण तिचं बघताय की तिची फ्रेंडशिप होत आहे ती ही जी खास ही जे दुसऱ्या हत्तींसोबतचा जो तिचा हा जो वेळ आहे किंवा सहवास आहे हा इथे नव्यानेच तिला वंतारामध्ये आपण इथे उपलब्ध करून देतो। बर बर। आणि काय ज्यावेळेस ती आली होती तेव्हा काय कॉम्प्लिकेशन्स तुम्हाला दिसत होते, कशा पद्धतीने तुम्ही एक्सरे काढला, काय तुम्हाला नेमकं दिसलं त्याबद्दल सविस्तर सांगा। तर जिच्या पायांच्या नखावरनं आम्हाला लक्षात आलं की यात बोन इन्व्हॉल्वमेंट असेल, म्हणून आम्ही एक्सरे घेतले आणि एक्सरे जेव्हा घेतले तेव्हा पायांच्या जे बोटांचे ज्याला आपण फॅलेंजेस बोन म्हणतो तर याच्या P3 P2 हे जे बोन्स आहेत यात आपल्याला कम्प्लीट इनकम्प्लीट फ्रॅक्चर्स भेटले। त्यातले जे जॉईंट्स आहे काही ठिकाणी ऑस्टिओआर्थरायटिस आणि ऑस्टिओलायसिस सुद्धा आपल्याला त्यामध्ये भेटला। तर हे जे आजार आहे हे क्रॉनिक स्वरूपाचे आजार आहे, तर त्या अनुषंगानं आपण तशी ट्रीटमेंट तिला चालू केली, हायड्रोथेरपी चालू केली, हर्बल वॉर्म वॉटर मसाज, ऑइल मसाज आपण तिला चालू केली आणि त्यातनं हळूहळू तिला इम्प्रूव्हमेंट आता होत आहे। आणि सोबतच आपण जे तिला इथे जे सायकोलॉजिकल हिलिंग ज्याला म्हणतो ते सुद्धा आपण इथे देण्याचा प्रयत्न करत आहोत। आणि आता त्यांच्या दोघांच्या केमिस्ट्रीवरनं तुम्ही समजू शकता की किती त्यात इम्प्रूव्हमेंट आहे। पहिले ते जे हेड बॉबिंग ही स्टिरियोटायपिक बिहेवियर ती दाखवायची ती आता बिलकुल आपलं कमी झालेलं आहे आणि हाच तो जे हत्तींच्या सहवासातलं सोबतच्या त्यांच्या फ्रेंडशिप मधलं सोबतच्या सेम स्पेसीज मधलं प्रेम जेव्हा मिळतं त्यातनं कशी इम्प्रूव्हमेंट आपल्याला भेटते याचं तुम्ही सचित्र उदाहरण इथे बघू शकत आहात। बरोबर, पहिले ती समूहात होती आणि आता जर आपण बघायला गेलं तर ती तसं ठराविक लोकांमध्ये आलेली आहे। काय फरक होतो आणि मग कसं तुम्ही त्यांना ऍडजस्ट करून घेता याच्यात? हा, तर यात आम्ही म्हणजे हत्तींचा जसा प्रिफरन्स आहे त्यांच्या ते कुठल्या जसं पर्टिक्युलरली आता ही जर शांती बघितली तर ह्या दोघांच्या एकमेकांपकडी पॉझिटिव्ह रिॲक्शन। त्या बाजूला जी आहे ती आपली माधुरी आणि या बाजूला ती शांती आहे। तर याचा एक प्रोटोकॉल असते आमचा सोशलायझेशनचा, त्या प्रोटोकॉलच्या वेगळ्या वेगळ्या स्टेप्स आहेत, त्या पर्टिक्युलर स्टेप्सनुसार आपण हे सगळं करत असतो।
3000 एकरमध्ये पसरलेल्या वंतारामध्ये केवळ हत्तींची काळजी घेण्यासाठी 500 जणांचा कर्मचारी वर्ग आहे. सर्व प्रकारच्या अत्याधुनिक उपकरणांसह 25,000 स्क्वेअर फुटांचं रुग्णालय आहे, जिथे हत्तींवर शस्त्रक्रियाही करण्यात येतात. एलिफंट सेंटरमध्ये 14,000 स्क्वेअर फुटांचं सुसज्ज असं किचन आहे. वंतारा हे रेस्क्यू केलेल्या प्राण्यांसाठी नवसंजीवनी ठरलंय. चला जाणून घेऊयात माधुरीप्रमाणेच इतरही हत्तींवर कसे उपचार केले जातात आणि त्यांचा सांभाळ केला जातोय. मंडळी, अनंत अंबानी यांच्या संकल्पनेतनं वंतारा जे ते साकारण्यात आलंय. मी जसं अगोदरच तुम्हाला म्हणालो की हे जगातलं सगळ्यात मोठं प्राण्यांच्या संदर्भातलं रेस्क्यू सेंटर आहे आणि आपण आलेलो आहोत त्या वंतारा एलिफंट कॅम्प मधल्या एका भागामध्ये, ज्याला म्हणतात हायड्रोथेरपी पॉड. इथेच हत्तींवरती हायड्रोथेरपी पॉडमध्ये उपचार केले जातात आणि अर्थात याला हायड्रोथेरपी पॉड का म्हणतात, काय कशा पद्धतीचे उपचार केले जातात हे जाणून आपण घेणार आहोत. आपल्याबरोबर इथले डॉक्टर आहेत, डॉक्टर उत्कर्ष. डॉक्टर उत्कर्ष, माधुरीवरती जे उपचार केले जातात ते अशाच पद्धतीचे आहेत, बरोबर? काय आहे नेमकं हे हायड्रोथेरपी पॉड? मला असं वाटतं हे जे 2 हत्ती दिसत आहेत ते अनार आणि चंचल नावाचे हत्ती आहेत ना मंडळी. इथे 259 हत्ती आहेत ज्यांच्यावरती उपचार होतात, ज्यांना व्यवस्थिशीर करण्यात आलेले आणि ज्यांची पुढची पिढी देखील इथे नांताना दिसते. डॉक्टर उत्कर्ष, सांगा या पॉड बद्दल. ओके, हायड्रोथेरपी पॉन्ड किंवा हायड्रोथेरपी हे एक फिजिओथेरपीचाच पार्ट आहे किंवा त्याची टाईप आहे, मी असं म्हणेन. हायड्रोथेरपी थोडक्यात पाण्यामध्ये आम्ही ॲनिमल्सला सोडतो सो दॅट त्यांचे जे विकार असतात, जसं अर्थरायटिस ज्याला आपण संधिवात म्हणतो, किंवा त्यांचे बाकी हाडाच्या रिलेटेड जे काही आजार असतात तर ते त्यांना त्याच्यापासून रिलीफ मिळावी. सो एक सेशन असतो की ज्याचे टायमिंग्स आणि त्याचे हे ठरलेले असतात, पिरियड्स ठरलेले असतात. सो त्या दरम्यान प्रत्येक ॲनिमल हा त्या पॉन्डमध्ये जातो. काही विशिष्ट काळासाठी तो त्या पॉन्डमध्ये असतो आणि त्या पॉन्डमध्ये असल्यामुळे त्याला त्याचं ते वजन सहन करण्याची शक्ती मिळते, किंवा आपण म्हणूयात त्याला त्याचं वजन जाणवत नाही. आणि ते वजन न जाणवल्यामुळे त्याच्या ज्या जॉईंट्सवरती पडणारा जो भार असतो जमिनीवर चालताना, तो त्याला फील होत नाही. सो त्याच्या जॉईंट्सला आराम मिळतो आणि त्या आरामामुळे त्याला जी रिलीफ मिळाल्यामुळे जी हिलिंग प्रोसेस आहे ही फास्ट होते. बिलकुल. थोडक्यात मंडळी, त्या हत्तींचे पाय अधिक सशक्त करण्याकरता म्हणून ही सगळी प्रक्रिया जी ती राबवली जाते. हायड्रोथेरपी पॉन्ड. आता आपण पलीकडे बघितलं तर तो पण हायड्रोथेरपी पॉन्ड होता, पण इथे आपण एक जॅकुजी इन्स्टॉल केलं आहे. आता हत्ती काय होतं, मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की हत्तीला स्वतःची ट्रीटमेंट स्वतः करता येते आणि जेव्हा हत्तीच्या पायाला इजा होते हत्ती स्वतः तलावात जातो. आणि इथे काय केलं आहे आपण, तिथे जॅकुजीचे प्रेशर आपण इन्स्टॉल केलेलं आहे. त्यामुळे काय होतं, हत्तीला त्या प्रेशरकडे जाता येतं आणि त्या प्रेशरमधून 10 kg प्रेशर हत्तीला मिळतं आणि मग हत्ती त्या पर्टिक्युलर पेशंट पॉइंटकडे जातो आणि त्याची स्वतः ट्रीटमेंट घेऊ शकतो. माणसाची जशी काळजी घेतली जाते त्याच पद्धतीने हत्तीची देखील इथे काळजी घेताना आपण बघतोय. आता तुम्ही बघत असाल की हत्तीला अशा पद्धतीने ही माती लावली जाते. म्हणजे हे काय माहिती तुम्हाला, ही आहे मुलतानी माती, जी खरं तर आपण आपल्या चेहऱ्याला आपलं सौंदर्य टिकवण्याकरता, आपली त्वचा अधिक तुकतुकीत मऊ होण्याकरता म्हणून लावत असतो. हत्तीला देखील वंतारामध्ये अशाच पद्धतीने ही मुलतानी माती जी आहे ती लावली जाते. अन्नू नावाची हत्ती आहे ना, अन्नू काय म्हणजे नेमकी प्रोसेस काय? म्हणजे माणसाच्या बाबतीत मी ऐकलं होतं, पण हत्तीच्या बाबतीत? अच्छा, हत्तीला पण आजार होतात, त्याला पण स्किनचे आजार होतात, त्यांना पण एक्टोपॅरासाइट वगैरे त्यांच्या अंगावर किडे वगैरे जातात. त्यांच्या रक्षणापासून हत्ती काय करतात, स्वतःच्या अंगावर माती टाकत असतात, कधी कधी चिखल टाकते. पण त्याच्यापेक्षा आणखी एक आपण आपल्या पद्धतीने काय करू शकतो, आपण एक मुलतानी माती आपण त्यांना लावली तर त्यांना एक थंड म्हणजे त्यांची स्किन होऊन जाते
आणि त्यांच्यावर जे किडे राहतात, आपण ज्याला पॅरासाइट म्हणतात, एक्टोपॅरासाइट, ते पण त्याच्यापासून नाहीसे होऊन जातात आणि हत्तीला त्यापासून आनंद मिळतो. मी पुन्हा एकदा या ठिकाणी हा प्रश्न डॉक्टरांना यासाठी विचारतो, हायड्रोथेरपी पॉन्ड आपण बघितला तर अशाच प्रकारचे उपचार जे आहेत ते माधुरीवरती देखील होत आहेत. करेक्ट. आपण इथे जे पण उपचार आपण जे इथे हत्तीला देतो तेच उपचार आपण बाकी हत्तीला पण देऊ शकतो आणि माधुरीला पण तेच उपचार मिळणार. हा, त्यामुळे मंडळी काळजी करण्याचं कारण नाही. माधुरीच्या बाबतीत जे काही शारीरिक समस्या तिच्या निर्माण झालेल्या होत्या, आर्थरायटिसचा प्रॉब्लेम असेल, तिच्या बोटांमध्ये काही फ्रॅक्चर्स असतील, या दृष्टीने वंतारामध्ये उत्तम असे उपचार वेगवेगळे डॉक्टर्स तिच्यावरती करतात. लवकर ते देखील आपण जाणून घेणार आहोत. पण तत्पूर्वी आपण जर पाहिलं तर कशा प्रकारे या हत्तीला मुलतानी माती लावली जाते आणि याला छानपैकी आपण असं म्हणूयात आपल्या सोप्या भाषेत फ्रेश केलं जातं, त्याला रिफ्रेश केलं जातंय, असा हा अन्नू हत्ती जो आपल्याला इथे या उपचाराच्या अंतर्गत या सगळ्या टीमच्या जिव्हाळ्यामध्ये त्यांच्या वर्तुळात बघायला मिळतो. इथे आल्यानंतर आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की वंतारामध्ये एलिफंट कॅम्पमध्ये हत्तींवरती त्यांच्या आजारावर सर्वोत्तम उपचार केले जातात. जगभरातले डॉक्टर त्यांच्या उपचाराकरता म्हणून इथे येऊन व्हिजिट करतात आणि इथे असणारे काही आपले देखील भारतातले डॉक्टर्स जे आहेत, राज्यातले डॉक्टर जे आहेत, ते कसून त्यांच्याकरता म्हणून उपचाराकरता सज्ज असतात. अशीच एक हत्तीन आपल्या बरोबर, हत्तीचं नाव काय? धुनमती. डॉक्टर नीरज, धुनमतीची समस्या काय? अच्छा, तुम्हाला ही हत्ती समजा तुम्ही बघितली तर तुम्हाला हे धष्टपुष्ट दिसेल, पण या हत्तीची समस्या ही आहे की ही जमिनीवर झोपू नाही शकत आणि कधी कधी झोपली तर तिला उठताना खूप त्रास होते. म्हणजे एक शॉर्ट मध्ये सांगितलं तर तिच्या जॉईंट मध्ये प्रॉब्लेम आहे आणि जॉईंट मध्ये प्रॉब्लेम आहे. आपण तुम्हाला सांगितलं की तिला हायड्रोथेरपी आपण देतोच, पण त्यासोबतच आपण एक आयुर्वेदिक ट्रीटमेंट देतो. कसं आहे की आपल्याकडे हत्ती हे हजारो वर्षापासून आपण पाळत आलेलो आहे. आपल्या इथल्या लोकांना सगळ्यांना माहिती आहे की हत्तीची निगा कशी राखली जाते. तर आपण त्या माहुतांकडूनच आपण त्यांची ट्रीटमेंट संधिवातासाठी आपण करून घेता इथे. तर त्यांना माहिती आहे की कोणतं तेल लावतं, ते निलगिरी तेल लावतं, ते सरसोचं तेल लावतं, ते असं 2-3 कॉम्बिनेशनचं तेल घेतात आणि त्यांच्या जॉईंटला लावतात. त्याच्यामुळे काय होतं, एक ब्लड सर्क्युलेशन वाढतं, जॉईंट इझी होतात आणि मग हत्तीला मग त्याचं पेन वगैरे होता किंवा त्यांचं चाल वगैरे चांगली वाढते. या सगळ्या उपचारानंतर तिला किती दिवसात हे बरं वाटेल, म्हणजे काय अंदाज असतो तसं? जनरली आता आर्थरायटिसची कंडिशन किती सिव्हिअर आहे त्यावर आपल्याला डिपेंड करते. या हत्तीला आपण आता बघतो की थोडंसं सुरुवात झालेली आहे, कारण का तिचा आता हळूहळू एज होत आलेला आहे. त्यामुळे आर्थरायटिसच्या त्यात आता सुरुवात झाल्यामुळे आपल्याला आताचपासून समजा प्रिकॉशन घेतली तर चांगले राहणार. मग आता हिला जवळपास मी असं साधारणतः म्हणू शकतो की 6 महिन्यानंतर ही हळूहळू हिची चाल पण वाढेल आणि ती झोपायला पण सुरुवात होईल. मी ज्या ठिकाणी आलेलो आहे हे मॅन मेड फॉरेस्ट आहे, म्हणजे मानवाच्या वतीने उगवण्यात आलेलं हे मोठं फॉरेस्ट आहे. इथं वेगवेगळी झाडं जी आहे ती साधारण 30 वर्षांपूर्वीपासून लावण्यात आली होती, आता एवढी मोठी झालीत आणि या भागामध्ये जे हत्ती रेस्क्यू करून आणण्यात आलेले असतात ते मडबात त्यांना घालण्यात येतं. म्हणजे या चिखलाची आंघोळ जी आहे, अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर त्याचा आनंद हे हत्ती घेताना दिसत आहेत. हे सगळं आपण बघतोय, म्हणजे माधुरी हत्तीच्या बाबतीत देखील असेच उपचार होत असणार किंवा उपचारानंतर ती अशीच आपल्याला बागडताना बघायला मिळेल यात शंका नाही. पण या परिसराबद्दल काय सांगा? या परिसराबद्दल सांगायचं झालं तर सर हा ग्रीन बेल्ट एरिया आहे, अराउंड 1000 एकर एरिया आहे, जिथे आपण फ्री रेंजिंग एरिया देतो हत्तींसाठी, जिथे वेगळ्या वेगळ्या तऱ्हेचे मड बाथ्स आहेत त्यांच्यासाठी, सँड माउंट्स आहेत, जिथे त्यांची जी मूलभूत गरज आहे पाण्यासोबत माती सुद्धा खूप त्यांची मूलभूत गरज आहे, जे त्यांना पॅरासाइट्स म्हणा किंवा ॲज अ सनस्क्रीन काम करते त्यांच्या त्वचेवर. म्हणजे ही माती म्हणजे हा जो चिखल आहे सनस्क्रीन म्हणून काम करतो युजली चिखल सुद्धा, आणि त्यांची त्वचा इन जनरल खूप सुरक्षित आणि नीट राहण्यामध्ये हेल्प करतो. सो ह्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी त्यांना प्रोव्हाइड करणं ही त्यांच्या लाईफस्टाईल मधली एक गोष्ट आहे. इन वाईल्ड आपल्याला पाहायला मिळतं की हे नॅचरली मड बाथ आणि सँड डस्टिंग वगैरे करतात, पण कॅप्टिव्हिटीमध्ये अशी फॅसिलिटी प्रोव्हाइड करणं इज अ बिग टास्क. सो
सो इथे हे पॉसिबल असल्या कारणाने हे जे रेनगन सिस्टम आहे, ॲनिमल्स वावरायला लागले, त्यांनी स्वतः त्या पाण्याच्या खाली एरियामध्ये मड वॅलोज तयार करून ते तिथे एन्जॉय करतात. वा वा, क्या बात आहे. मंडळी 269 हत्ती जे आहेत त्यांचा सांभाळ जो आहे तो वंतारामध्ये केला जातो. त्यामुळे लक्षात घ्या मंडळी, न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून हे सगळं कव्हरेज आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा एकमेव उद्देश आहे की वंताराबद्दल जे समज गैरसमज आपल्या मनात आहेत ते दूर करण्याचा हा सगळा प्रयत्न आहे. तो प्रयत्न असा आहे की इथे योग्य पद्धतीने आणलेल्या प्रत्येक हत्तीवरती छानपैकी उपचार केले जातात, त्याला ठणठणीत बरं केलं जातं आणि अशाच पद्धतीने उपचारानंतर हे हत्ती जे ते या नैसर्गिक अधिवासात बागडताना दिसतात. अशाच प्रकारे माधुरी हत्ती सुद्धा तिच्या उपचारानंतर बरी झाल्यानंतर आपल्याला बागडताना बघायला मिळेल. हे 3 हत्ती जे दिसतात, काय नाव आहे त्यांची? त्यांचं सुशीला, बाहुबली आणि जयलक्ष्मी. सुशीला, बाहुबली, जयलक्ष्मी. हा छोटा हत्ती जो दिसतोय मोठा आवाज करताना दिसतोय, बाहुबली. बाहुबली. तर आपण हा बाहुबली बघतोय मंडळी. चित्रपटातला बाहुबली आपण बघितला होता, पण इथं प्रत्यक्षातला हा बाहुबली जो आहे, छोटा बाहुबली, तो देखील इथे बागडताना आपण बघतोय. मित्रांनो, माणसाला जसा त्रास होतो ना तसंच तो प्राण्यांना देखील होत असतो आणि हत्ती देखील त्याचप्रमाणे. वंतारा एलिफंट कॅम्पमध्ये आल्यानंतर आपण जर पाहिलं तर हे हॉस्पिटल आहे. हत्तींवरती वेगवेगळ्या पद्धतीचे टेस्ट केले जातात, त्यांच्यावरती उपचार केले जातात. डॉक्टर नीरज आपल्या बरोबर. डॉक्टर, आता हे आपण बघतोय की हत्तीची इंडोस्कोपी केली जाते. हो, आता आपल्याकडे काही असे एलिफंट आहे जे खूप म्हातारे आहे आणि त्यांना मग पोटाचे आजार किंवा बच्चेदाण्याचे आजार, म्हणजे ज्याला आपण एंडोमॅटायटिस म्हणतो, की कधी काय काय हत्यांना आपल्याला युरिनरी ब्लॅडरचे आजार आहे, तर असे होत असतात. आपल्याकडे एक केस आली होती तिच्या युरिनरी ब्लॅडरमध्ये खूप मोठा स्टोन होता, तो आपल्याला काढावा लागला. एक हत्ती होता जिला आपल्या एंडोमॅटायटिस होता आणि त्यात खूप मोठे सिस्ट होते, ते पण आपण ट्रीट केले. अशा प्रकारे इथे एक केस आहे जे ही हत्ती खूप ओल्ड आहे आणि तिच्या पोटामध्ये आहे ना विष्ठा आहे ना ती फसून राहते, कारण का ती व्यवस्थित चावू नाही शकत आणि ती विष्ठा आपल्याला कधी कधी आपल्याला इन्फेक्शन, त्या विष्ठेमुळे काही इन्फेक्शन होऊ राहिलं का नाही ते आपल्याला वेळोवेळी चेक करावं लागतं. तर आपण इथे तेच करू आलो की तिचा आपण रेक्टममध्ये एंडोस्कोप टाकलेला आहे आणि आपण बघू राहिलो की काय इन्फेक्शन आहे त्यात. मंडळी, जगभरातनं हत्ती जे ते इथे आणले जातात. कुठे सर्कसीतला हत्ती असेल, कुठे पर्यटनासाठी वापरला जाणारा हत्ती असेल, कुठे अपघातग्रस्त हत्ती असेल आणि आता हा जो आपण हत्ती बघतोय या हत्तीवरती जळता तंबू पडलेला होता आणि तो जळालाय. त्याच्यावरती या ठिकाणी अशा पद्धतीने उपचार केले जातात. खूप जिव्हाळ्याने या ठिकाणी उपचार केले जातात. साधारण 259 हत्ती जे ते वंतारामध्ये सांभाळले जातात, जिव्हाळ्याने सांभाळले जातात आणि ते इथे अत्यंत रमतात. त्यांचा एक नैसर्गिक अधिवास आहे आणि या अधिवासात त्यांच्यावरती उपचार होत असताना ते सशक्त होतात. हेच वंतारा म्हणजे एक समर्पणाची देखील भावना आहे, जिथे माधुरीवरती उपचार केले जातात. आणि मी सगळ्या न्यूज 18 लोकमतच्या दर्शकांना आश्वस्त करतोय आणि त्या सगळ्या दर्शकांना आश्वस्त करतोय जे माधुरीवरती प्रेम करतात. तिच्यावरती उपचार करणारे डॉक्टर अक्षय आपल्या बरोबर आहेत. मला सगळ्या दर्शकांना ही माहिती द्यायची. डॉक्टर अक्षय, सध्या माधुरीची प्रकृती कशी आहे? माधुरीच्या प्रकृतीमध्ये आता चांगली सुधारणा होत आहे आणि तसंच ती आमच्या इथल्या ज्या नैसर्गिक अधिवासात चांगली रुळली आहे. सोबतच तिचं बाकी आमच्या हत्तींसोबत सुद्धा चांगलं तिची फ्रेंडशिप होत आहे. एकंदरीत माधुरीच्या परिस्थितीमध्ये चांगली, माधुरीच्या आरोग्यामध्ये चांगली सुधारणा. बघा, न्यायालयाचा निर्णय येईल तो येईल, पण माधुरीला बरं होण्याकरता किती कालावधी लागेल? कालावधीच्या बाबतीत जर आपल्याला सांगायचं झालं तर जर स्पेशली आर्थरायटिस आपण हा जर आजार बघितला, हा म्हणजे इरिव्हर्सिबल डिसीज आहे. जॉईंट्समध्ये जे डॅमेज झालं ते झालं, तर त्यात म्हणजे असं हत्तींमध्ये जॉईंट रिप्लेसमेंट वगैरे असा काही भाग येत नाही. तर प्रामुख्याने आपला हाच प्रयत्न राहणार आहे की तिला त्या झालेल्या डॅमेजमुळे पेन कमी होणार, तसेच आणखी डॅमेज नाही होणार, हाच आपला प्रयत्न इथे असणार. मित्रांनो, अन्नदेवता सुखी भव असं वंतारात आल्यानंतर आपल्याला म्हणावंसं वाटतं. आपण
माधुरी हत्तींची भेट घेतली, माधुरी हत्तींवरती उपचार केले जातात, पण त्याचबरोबर हेही लक्षात घ्यायला हवं की या वंतारामध्ये साधारण 259 हत्ती आहेत. हत्तींचा आहार, त्याच्यावरची देखरेख, त्यात काटेकोरपणा खूप आहे. आणि आपण आलेलो आहे एलिफंट किचनमध्ये. या भांड्यांवरती प्रत्येकाच्या नावाचं लेबल लिहिण्यात आलेलं आहे. लक्ष्मी असेल, शांती असेल, बिट्टू असेल, अप्पू असेल, जी हत्तींची नावं देण्यात आलेली आहेत. पण त्यांचा डाएट चार्ट काय असला पाहिजे, प्रत्येकाचा डाएट या ठिकाणी तयार करण्यात आला बघा. म्हणजे चँगॉन, नंतर चंपा, त्याच्यानंतर गंगा, त्यानंतर हुनीमोती, त्यानंतर जयंती, चंपा 1, चंपा 5, राजेश्वरी, अशी वेगवेगळी नावं आहेत, ज्यामध्ये खरं तर माधुरीचा देखील डाएट जो आहे तो डाएट चार्ट या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. याच्याबद्दल सांगायचं झालं तर आपले हत्ती जे कॅप्टिव्हिटीमध्ये असतात ते मावतांसोबत राहिलेले, वेगवेगळ्या ठिकाणी गेलेले. बरोबर. सो त्यासोबत ह्युमन फूड पण त्यांनी खाल्लेलं आहे खूप प्रमाणात. सो ही एक प्रॅक्टिस आम्ही पॉझिटिव्हली इथे फॉलो करतो. Okay. सो अलॉंग विथ दॅट त्यांच्या डाएटमध्ये काय काय गोष्टी जातात त्या आमच्या न्यूट्रिशनिस्ट आहेत इथे, डॉक्टर पेट्रा मॅम, त्या सांभाळतात की कुठल्या हत्तीला किती न्यूट्रिशन रिक्वायरमेंट आहे आणि किती त्याच्या डाएटमध्ये चारा जाणार. हे आम्ही ॲज अ ट्रीट, जी एक नवीन वस्तू जी असते ॲज अ ट्रीट म्हणून त्यांना शाबासकी द्यायला म्हणून यूज करतात, त्याप्रमाणे ही गोष्ट यूज करतात. तर ट्रेनिंगमध्ये किंवा कधी काही मेडिसिन द्यायची असेल आणि आपल्यालाही माहीत आहे की त्यांचा टेस्ट कदाचित कोणाला जास्त आवडत नाही, सो त्यावेळेस आम्ही मेडिसिन ह्याच्यामध्ये देण्याचं ट्राय करतो. मेडिसिन याच्यात घालून द्यायचं, हो. मग तो हत्ती खातो. हो, खातो. म्हणजे औषधच्या औषध जातं आणि त्याला आनंद होतो की चला मला ट्रीट मिळाली. काहीतरी, हो. साधारण दिवसाला 200 लाडू जे आहेत ते तयार केले जातात. अहोरात्र हा अन्न काय म्हणूयात, हे एलिफंट किचन जे आहे ते सुरू असतं आणि त्यात वेगवेगळे पदार्थ त्यांच्यासाठी तयार केले जातात. एक तर लक्षात येतं, केवळ माधुरीच नाही तर इथं उपचारासाठी आलेली प्रत्येक हाती असेल, त्यानंतर हत्ती नसेल, तिच्यावरती उपचार होत असताना तिच्या खाण्यापिण्याच्या बाबतीत विशेष काळजी घेतली जाते. त्यामध्ये एक दर्जा राखला जातो जो वंतारात येऊन आपल्याला बघायला मिळतो. मंडळी, हे आहे वंतारा. आणि पुन्हा एकदा या सगळ्या याच्यातनं मी आपल्याला आश्वस्त करतोय हे सगळं बघितल्यानंतर की माधुरी ही ठणठणीत बरी होणार. कारण अशा सगळ्या छानशा वातावरणात, या सगळ्या उपचारांमध्ये, या सगळ्या आहार पद्धतीमध्ये तिला ठेवलं जाते आणि यात ती वावरते आणि तिच्यात वेळोवेळी सुधारणा देखील होताना आपण बघतो.